आहे चतुर. काय चतुर आहे, किती चतुर आहे हो. चतुरा कुणाला आवडण्याची मुकुट सगळं म्हणे. धन्य तुमची देवाला चतुरांचं शिरोमणी म्हटलं. शिरोमणी एवढा चतुर आहे आणि त्याच्या चतुराई आपली काही कामाची आहे का? चतुराई त्याच्या चतुराई पुढं, त्या देवाच्या चतुराई पुढं आपली चतुराई कामाची आहे का? काहीच कामाची नाही हो, काहीच नाही. आता काय काय लोकांना जी फाटलेली नोट आहे ना, फाटलेली ती दानपेटी. काय दानपेटी? एक सांगू का, नारदाच्या गादीवर उभे, खोटा नाही बोलला. ज्यांनी ज्यांनी दानपेटीमध्ये फाटकी नोट टाकली का नाही त्यांचं आयुष्य फाटल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला वाटतंय काय देव कुठे काय बघतो, काय काय नाही तर बघत नाही, काय नाही टाकायची का देवाचं सोडा हो. आम्हाला सुद्धा तसंच असतं. आला दक्षिणा दिला, 20ची नोट दिसली मला. म्हणलं बाबा बरं झालं, बिस्किट बघतील सकाळची. 20ची नोट दिली. गाडीमध्ये गेल्यानंतर अशी नोट बघली काढून. अर्धी होती 10ची, अर्धी आता कितीची म्हणायची त्याला? अहो आम्हाला एवढं पळवतात देवाला सुद्धा. आपण चतुर करतोय का नाही, त्याच्या चतुराई पुढे तो भगवंत आहे. आपली चतुराई काहीच कामाची नाही. एक छोटंसं दृष्टांत, प्रपंचातला नाही महाभारतातला दृष्टांत ऐका. भीम माहितीये का? भीम भीम पाहिले का? बलवंत शरीर बघायचंय का भीम? आमचे मामा असं भीम बलवंत शरीराचा गदा फिरवणारा. आणि असं जर भीम सोला लागला ना तर अशा भिंती थरथर थरथर. भीम का कट्टा, भीम का कट्टा गुगलला, इन्स्टाला, व्हॉट्सअपला किंवा युट्यूबला सर्च करा भीम का कट्टा, ते तुम्हाला दाखवतील. जर चालायचं ना तर अशी भिंती थरथर कापायची. एवढा तो असा बलवंत शरीराचा भीम. आणि ते भीमाचे काका कोण? धृतराष्ट्र काका. आता काकाला शिकवायला त्यांचा मेहुणा गांधारी नंदन शकुनी. जीजू जीजू भीमा को बुलाओ, जीजू भीमा को खाने में बहुत रुचि है, जीजू भीमा को एक बार बुला के खिला दिया ना अपना काम बन जाएगा जीजू. त्यानंतर धृतराष्ट्र पुत्र पुत्र दुर्योधन सुना तेरे मामा का वचन, सुना 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 आप जाएगा मामा. सांगा तेव्हापासून राजकारणामध्ये काका पुतण्या आहे. आणि आता सुद्धा सांगायची गरज. अब मजा आएगा मामा, भीमा को बुलाएंगे, उनसे एक बार खिला देना तो अपना काम बन जाएगा मामा. भीमाला केला आमंत्रण जेवायला. जसं बोलवलं गडी निघालाच, कारण खाण्याचा शौकीन आवडणार त्याला. मग निघाला असं धाड पाया अगदीच निघाला, असं दाराच्या बाहेर पाऊल टाकणार. तितक्यामध्ये भगवंत येतात, कृष्ण परमात्मा म्हणतात भीमा कुठे चाललास? आता मलाही जोरात बोलता येईल. वाघ जरी लहान असला तरी डरकाळी पडल्याशिवाय राहणार. पण वाटून काय तेवढंच मिळणार आहे म्हटलं बरी नाही हो. वेगळा विचार करा, प्रेमाची माणसं आपली तेवढंच मिळणार आहे म्हणून कशाला तेवढं. कुठे चाललास? देवा कृष्णाने काकाने जेवायला आमंत्रित केलंय, जेवायला चाललंय. देव म्हणाले अरे वेड्या, तुला काय वेळ भेट लागला का? लक्षात राहायला आग लावली होती, आठवते का? द्रौपदी हरण आठवते का? चाललास मूर्खासारखा गिळायला. अरे इथं काही कमी आहे का? अरे घरी तुझ्या ब्रह्मांडाचा नायक आहे, हवं ते मी तुला आणून देईन. भीम म्हणला देवा अडवू नका ना मला, काकाने प्रेमाने आमंत्रित केले मला, मला जायचंय जेवायला. देव म्हणला पाठीच्या पुढे देवतो. देव म्हणला तुला जायचंय जेवायला? हा देवा मला जायचंय जेवायला.
भगवंत म्हणजे तिथे जा, पण तुझ्या काकाची मज्जा पाहिजे का तुला? तू पाच वाज